Good morning. Good morning all. I hope you are gaining knowledge from the previous 2 days of the faculty development program on research and emerging trends in digital forensic. Today we are going to start with the first session of the third day. Today our resource person is Dr. Tanmay Dixit, who is a cyber consultant and security researcher. Sir is certified trainer for cyber security and digital forensic. Sir has been conferred his doctorate by the University of Chennai for his social services. Sir has completed international certification as per the EC Council. Sir has also been awarded by the prestigious Hall of Fame recognition as an information security researcher for his contribution related to security issues. So we are fortunate to have such an eminent person as our resource person today. I request Dr. Dixit sir to start with the session. Thank you, ma'am. So good morning all. आज का जो अपना सेशन होने वाला है ये बेसिकली लाइव फॉरेंसिक्स, डिजिटल फॉरेंसिक्स, एक्चुअली क्राइम सीन्स कैसे होते हैं और हम वहाँ पे जाके ये रियल टाइम में इन्वेस्टिगेट कैसे कर सकते हैं, तो उसके रिगार्डिंग होगा। तो इसमें मैं जो भी हमारे प्रैक्टिकल्स हैं वो स्टेप बाय स्टेप एक्सप्लेन करूँगा। तो मैं चाहता हूँ, मैं सभी पार्टिसिपेंट्स को रिक्वेस्ट करता हूँ कि आप अगर इस साइड शिफ्ट हो जाते हो तो आपको अच्छी तरीके से दिख जाएगा। कोई भी दिक्कत आ जाती है तो आप मुझे पूछ सकते हो। उसके साथ जो हमारा FDP है, रिसर्च एंड इमर्जिंग ट्रेंड्स इन डिजिटल फॉरेंसिक्स, आज का जो डेट थर्ड है, डेट थर्ड के जो भी प्रैक्टिकल्स रहेंगे वो आप किस प्रकार से एक्सेस करेंगे और कैसे कर सकते हैं, क्योंकि हम लैब में वर्क करें या ना करें, अगर आपको यहाँ पे अगर अच्छी तरीके से पता चल जाता है तो ये आप बाद में भी कभी भी आसानी से एक्सेस कर सकते हैं कंटेंट। तो मैं किसी भी एक फैकल्टी मेंबर्स को रिक्वेस्ट कर देता हूँ कि आप यहाँ पे आ जाइए, तो मैं आपको ये चीज़ बता दूंगा कि आपको आज का जो पूरा हैंड्स ऑन ट्रेनिंग जो है वो आप इंडिविजुअल पार्टिसिपेंट्स कैसे बाद में एक्सेस कर सकते हैं। तो कोई भी एक पार्टिसिपेंट आ जाइए। कौन ये थे? तो यहाँ पे देखो, ये सर, तो सबसे टॉप एंड राइट साइड पे यहाँ पे पर्सन का आइकॉन है स्क्रीन पे। ओके, हाँ, वहां पे आपको क्लिक करना है। वहां पे आप जैसे ही क्लिक करोगे, हाँ सर करिए, तो एक पॉपअप वहां पे आप लॉग आउट कीजिए तुरंत। वहां पे आता तुम्ही लॉगिन वरती क्लिक करा। लॉगिन वरती जसं पण तुम्ही क्लिक कराल तसं तिथे एक लॉगिन आणि रजिस्टरचं बटन येईल। सो रजिस्टर टॅब वरती क्लिक करा। तिथे सर्वात पहिल्यांदा तुमचं नाव जे आहे ते एंटर करा वरती। तुमचं नाव एंटर केल्यानंतर तिथेच खाली तुमचा ईमेल ॲड्रेस सेकंड जो पार्ट आहे तिथे एंटर करा आणि थर्ड जो पार्ट आहे तिथे तुम्हाला अल्फा न्यूमेरिकल पासवर्ड जो आहे तो एंटर करायचा आहे। सो 2 कॅपिटल लेटर, 2 स्मॉल लेटर, 2 नंबर, 2 स्पेशल कॅरेक्टर्स, सो कॉम्बिनेशन वाला असेल। आणि इन केस तुम्ही जर पासवर्ड विसरला तर तुम्ही पासवर्ड रिसेट पण करून ऍक्सेस करू शकता। सो तुम्ही जसं याच्यावरती आय ॲग्री, हां ते करावंच लागेल। प्रमोशनल मटेरियल्स तुम्हाला ईमेल्सला येतील। सो रजिस्टर, आणि रजिस्टर केल्यानंतर तुम्ही ऑटोमॅटिकली IEEE FDP जो आहे आपला त्या ग्रुपला जॉईन व्हाल, जो वेबसाईटच्या पॅनलवरती अपलोड आहे। ओके, थँक्यू सर। सो इथे तुम्ही लॉग इन झाल्यानंतर हाच अकाउंट तुम्ही तुमच्या मोबाईलवरून लॅपटॉप, टॅब, डेस्कटॉप, ॲपल, विंडोज
मॅक कुठलंही गॅजेट असेल तरी ऑपरेट करू शकतात, इंटरनेटचा स्पीड असेल सो इझिली ॲक्सेस होईल. इथे आपले जे आजचे प्रॅक्टिकल्स आहेत हे प्रॅक्टिकल्सचे आपण स्टेप बाय स्टेप दाखवतोय. काही जे टूल्स आहेत हे मेजरली मी काय केलेत की पोर्टेबल टूल्सचा वापर केला की जेणेकरून ती इझिली तुम्हाला ॲक्सेसेबल आहेत, जेणेकरून हेवी सिस्टीमचा तुम्हाला गरज लागणार नाही. सो फर्स्ट प्रॅक्टिकल जे आहे हे हॅशिंगचं प्रॅक्टिकल आहे. हॅशिंग म्हणजे काय, कोणी सांगू शकेल तुमच्यापैकी? ओके, ओके. सर्वात पहिल्यांदा हॅपी गुरुपौर्णिमा आज तुम्हा सगळ्यांना, कारण तुम्ही सगळे गुरु आहात. ओके, सो हॅश व्हॅल्यू चुकला तरी काय हरकत नाही, ट्राय करा. ओके, गुड ट्राय. सो फर्स्ट पार्ट आपण बघूया, हॅश व्हॅल्यू. सो हॅश व्हॅल्यू म्हणजे काय, कॉम्प्युटर वरती जनरेट झालेला फोटो, इमेज म्हणजे फोटो म्हणजे डिजिटल इमेज, इमेज म्हणजे क्लोन केलेली इमेज. डिफरन्स, आपण एखादं क्लोन करतोय, रिप्लिका करतोय, तर त्याची जी फाईल तयार होते ती त्याला पण इमेज म्हणतात, आणि आपण फोटो काढतो तो फोटो म्हणजे ती इमेज. सो इमेज मधला डिफरन्स आहे. त्याच्यानंतर कुठलंही डॉक्युमेंट असेल किंवा सिस्टीम जनरेटेड कुठलीही फाईल असेल की ज्या फाईलमध्ये एडिट मॉडिफाय झालेलं नाहीये आणि अशी रेप्लिका, अशी डुप्लिकेट तयार झालेली आहे, तिला आपण काय म्हणू शकतो, हॅश व्हॅल्यू. सो क्लोन झाले, पण क्लोन एक ओरिजिनल सिस्टीम होती 10 वाजताची आणि 11 वाजता तिचं क्लोन केलं गेलंय. सो दोन्ही फाईल वेगवेगळ्या आहेत, बरोबर. दुसऱ्या फाईल मधलं कंटेंट तेच आहे पहिल्या फाईल सारखं, हे आयडेंटिफाय करण्यासाठी जे लागतं ते म्हणजे हॅश व्हॅल्यू. सो हॅश व्हॅल्यू टॅम्पर्ड होऊ शकते का? नाही. व्हेरी गुड. सो हॅश व्हॅल्यू टॅम्पर्ड होऊ शकत नाही, पण ती टॅम्पर्ड काही हॅकर्स, क्रिमिनल्स करू शकतात. पण मग याच्या सेफ्टीसाठी काय आहे, तर वेगवेगळ्या टाइप्सचे अल्गोरिदम्स आहेत की ज्या अल्गोरिदम्सचा तुम्ही वापर करतात आणि त्या अल्गोरिदम्सचा वापर करून आपण हॅश व्हॅल्यू जनरेट करतो. आता हॅश व्हॅल्यूची सर्वात जास्त गरज कुठे आणि कशा प्रकारे आहे, तर कोर्टामध्ये कुठलीही केस असेल तर तो कोर्टामध्ये पुरावा देण्यासाठी एखादा फोटो आहे किंवा जे पण कुठलेही डॉक्युमेंट आहे जे इलेक्ट्रॉनिकली सबमिट करायचंय, तर ते क्राईम सीन वरती मिळालेल्या डॉक्युमेंट्स सारखंच आहे, ते कुठेही टॅम्पर्ड नाहीये याचं प्रूफ म्हणून आपल्याला हॅश व्हॅल्यू जनरेट करावी लागते. सो हॅश व्हॅल्यू, आता काही जणांना लिनक्स सोपं पडत असेल, काही जणांना ऍपल सोपं पडत असेल, काही जणांना विंडोज सोपं पडत असेल. सो तुम्हाला जी ऑपरेटिंग सिस्टीम प्रॉपरली ऍक्सेस करायची आहे आणि जी प्रॉपरली वर्क करता येते त्या ऑपरेटिंग सिस्टीम वरून तुम्ही हॅश जनरेट केली तरी चालेल. कोर्टामध्ये त्यांचे वेगळे सॉफ्टवेअर्स असू शकतात, ते त्यांच्या सॉफ्टवेअर्स वरून त्याची हॅश व्हॅल्यू जी आहे ते जनरेट करू शकतात आणि डेटा काय आहे तो मॅच झाला. सो तुमचा एव्हिडन्स जो आहे तो टॅम्पर्ड नाही. हा पार्ट लक्षात आला. आता आपण सर्वात पहिल्यांदा बघूया, एखादं क्राईम सीन झालं, त्या क्राईम सीन वरती इन्व्हेस्टिगेटर, आयोग त्यांना बेसिकली म्हणतात, इन्व्हेस्टिगेशन ऑफिसर्स, तो गेला. त्यांनी कोणकोणते डिव्हाइसेस आहेत, तर मॅग्नेटिक स्टोरेज डिव्हाइसेस जे आहेत ते सगळे येऊ शकतात. कोणकोणते असू शकतात, रॅम, हार्ड डिस्क, पेन ड्राईव्ह, फ्लॉपी, सीडी, डीव्हीडी, झिप, झॅप, बरोबर. हे लोकल डिव्हाइसेस आहेत, फिजिकल डिव्हाइसेस आहेत. एसएसडी येऊ शकते, हार्ड डिस्क येऊ शकतात, पोर्टेबल हार्ड डिस्क येऊ शकतात. तर या सगळ्यांचं क्लोन होऊ शकतं, पण क्लोन झालेलं प्रॉपर आहे की नाही हे चेक करण्यासाठी तुम्हाला काय लागणार आहे, तर ती हॅश व्हॅल्यू जी आहे ती चेक करावी लागेल. ओके. सो हॅश व्हॅल्यू कशी काढायची
आणि त्याच्यासाठी कोणकोणते ऍप्लिकेशन्स आहेत, तर आपण त्याच्यातले प्रायमरी ऍप्लिकेशन जे आहे ते बघणार आहोत. सो मी त्या व्हिडिओला बटनावरती फक्त क्लिक केले. इथे मी जे प्रॅक्टिकल दाखवतोय तुम्हाला ते दोन टूल्स आहेत. एक सायबर चेक नावाचं टूल आहे जे बेसिकली गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचं सिडॅक डिपार्टमेंट आहे त्रिवेंद्रमला, त्यांनी डेव्हलप केलेलं आहे. सो याच्यात बघा सायबर चेक मधलं हॅशर व्हर्जन 1 जे आहे त्याच्या माध्यमातून ते जनरेट झालंय. सो इथे आपण ही जी फाईल आहे ही सिलेक्ट केली आणि ओपन म्हटली आहे. बस ओपन म्हटल्यानंतर कुठल्या टाईपच्या हॅश व्हॅल्यूनी त्याला जनरेट करायचं आहे तर इथे आपल्याला लक्षात येईल बघा MD5 हॅश व्हॅल्यू अप्लाय. सो MD5 हॅश व्हॅल्यू जनरेट झाली, टाइम जे आहे ते जनरेट झाले. पण ती जी फाईल आहे त्याच फाईलची आपण दुसऱ्या MD5 चं जे टूल आहे त्या टूल मध्ये आपण ती फाईल ओपन करू, जेणेकरून आपल्याला दुसऱ्या सॉफ्टवेअर मध्ये जरी तीच फाईल आपण ओपन केली तरी हॅश व्हॅल्यू सेम येते की नाही लक्षात येईल. सो दोन्हीकडची हॅश व्हॅल्यू सेम आली आहे. सो अशा प्रकारे आपल्याला लक्षात येऊ शकतं हॅशिंग काय आहे आणि कशा प्रकारे. सो हॅश व्हॅल्यू कशा प्रकारे काढायची लक्षात आली आहे. सो हे टूल वापरणं अवघड आहे का सोपं आहे? सोपं आहे. आता फक्त तुमच्याकडे या दोन EXE पैकी कुठलीही एक जरी EXE फाईल असेल, 1 MB ची असते ती फाईल तुम्ही नेटला सर्च केलं तरी तुम्हाला इझिली ऍक्सेस होईल. लॅब किटचा जो ऍक्सेस तुम्हाला प्रोव्हाइड केलेला असेल त्याच्यामध्ये ते पहिलं ब्लू कलरचं बिल्डिंगचं आयकॉनचं जे आहे ते MD5 चं टूल जे आहे ते तुम्हाला अवेलेबल आहे. सो तुम्ही तिथून ते ऍक्सेस करू शकता. मी परत एकदा दाखवतो. तुम्ही कुठल्याही टाईप मध्ये वेगवेगळ्या प्रकारे MD5 हॅश व्हॅल्यू जर काढत असाल तरी काही प्रश्न नाहीये. मी सर्वात सोपं इझिली सगळ्यांना जमेल, सगळ्या सिस्टीम वरती वर्क होईल अशा टाईपच्या दोन्ही टूल्स दाखवलेत. एक जे आहे हे गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने तयार केलेलं सिडॅक डिपार्टमेंटचं सायबर चेक हॅशर 1 व्हर्जन आहे. आपल्याला जी सस्पिशियस फाईल आहे ज्या फाईलची हॅश व्हॅल्यू काढायची आहे ती फक्त सिलेक्ट करायची आहे आणि किंवा जो अल्गोरिदम पाहिजे तो सिलेक्ट करायचा आहे आणि अप्लाय म्हणायचं आहे. हॅश व्हॅल्यू जनरेट होतीये. सो स्पेसिफिक फाईल आणि त्याची हॅश व्हॅल्यू. दुसरं जे आहे ते इथे दुसरं टूल असेल जे सर्वात सोपं टूल आहे ते दाखवतोय. परत मी सेम फाईलचा सेम पाथच घेतलाय. फाईल सिलेक्ट म्हटली आहे ज्या पाथ मध्ये आहे ती, ओपन म्हटलंय, हॅश व्हॅल्यू जनरेट झाली आहे. सो हॅश व्हॅल्यू सेम येते. याचं रिझनच असं आहे की त्या फाईल मधलं कंटेंट जे आहे ते सेम आहे. त्या फाईल मधल्या कंटेंट मध्ये छोटासा एडिट मॉडिफाय जरी झाला असता, म्हणजे त्या फाईल मध्ये थोडासा स्पेस बार जरी ऍड झाला असता. स्पेस बार हा दिसतो का? विजिबल आहे स्पेस बार? नाही. पण स्पेस बार ची व्हॅल्यू आहे. सो स्पेस बार ची व्हॅल्यू आपण कशी आयडेंटिफाय करू शकतो? ASCII व्हॅल्यू. बरोबर आहे. सो तुमचं नाव मॅडम? ओके, रुपाली मॅडमनी बरोबर आन्सर दिलाय, फर्स्ट आन्सर दिलाय. सो ASCII व्हॅल्यू त्यांना म्हणतात. ASCII व्हॅल्यू म्हणजे काय आहे की कुठलंही कॅरेक्टर कीबोर्ड वरून जे आपण इन्सर्ट करतो त्याची एक हेक्स व्हॅल्यू असते आणि त्या व्हॅल्यूवरून ते कॅरेक्टर आहे हे आपण आयडेंटिफाय करतो. सो हॅश व्हॅल्यू लक्षात आले सगळ्यांना? नेक्स्ट प्रॅक्टिकलला आपण शिफ्ट होऊया. नेक्स्ट होऊ शकतं कारण हे इलेक्ट्रॉनिक गॅजेट्स आहेत. ओके, पण तसे होऊन तशा सिस्टीम जनरेट करणं आणि तसा मेसेज जनरेट होणं खूप रेअर पॉसिबल. म्हणजे तुम्ही कन्सिडर करू शकता एकदम 5 करोड मध्ये एखाद दुसरं मॅच होऊ शकतं. पण असं होऊ नये याच्यासाठी वेगवेगळे अल्गोरिदम्स आहेत. सो एक जरी मॅच झाला, MD5 मॅच झाला ठीक आहे, पण दुसरा SHA 256
2 MB वाला असा मॅच नाही होणार. सो ही गोष्ट आहे ही लक्षात घ्या. सो हॅश व्हॅल्यू काढताना नेहमी 2 किंवा 3 हॅश व्हॅल्यू काढा ज्या वेगवेगळ्या अल्गोरिदम मधल्या आहेत. म्हणजे एक जरी क्राइम केसच्या वेळेला डिस्प्यूट आला तरी दुसरा हॅश व्हॅल्यू जो आहे तो ऍक्सेप्ट होऊ शकतो. आता आपण बेसिकली बघणार आहोत की क्लोनिंग कसं होतंय. याच्या सगळ्याचा ऍक्सेस तुम्हाला आहे, सो तुम्ही तो इझिली ऍक्सेस जनरेट करून घेऊ शकता. इथे आपल्याला डिस्क्लोन म्हणजे काय हे बघायचंय. सो मला कोणी सांगू शकेल क्लोनिंग म्हणजे काय? कॉपी जशी आहे तशीच एक सेपरेट बनवायचा क्लोन. ओके. सो फर्स्ट आपण काय बघितलं होतं, हॅश व्हॅल्यू. हॅश व्हॅल्यू आपल्याला काढता आली, आतलं कंटेंट सेम आहे हे आपण चेक केलं. आता आपण काय करणार आहे, आतलं कंटेंट जे आहे हे सेम येण्यासाठी आपण काय करू शकतो ते बघायचं. सर्वात सोपं एक एक्झाम्पल बघूया. हे काय माहिती आता सेल आहे, पक्का सेल आहे. कोणाला बघायचं आहे चेक करा 1 मिनिट म्हणून. सेलच आहे, तिकडे दाखवून द्या. नाही कॅमेराला शूटिंग चालते तो आपण त्याने दाखवू. ओके. सेल आहे, कन्फर्म आहे सगळे. सो हे काय आहे, हा सेलचा वरचा पॉइंट आहे. ओके. हा सेलचा खालचा पॉइंट आहे. ओके. बघायचं आहे कोणाला? सो हा काय आहे, प्रिंटर. सो सायबर फील्ड मध्ये दिसतं तसं नसतं. ओके. सो हा सेल आहे, पण हा सेल पेनड्राईव्ह नाही, त्याचा तो चार्जिंग पॉइंट आहे. सो हा चार्जेबल सेल आहे. ओके. सो हा स्टोरेज डिव्हाइस असू शकतं का? नाही. आता डेटा कुठे कुठे स्टोर आहे ते सर्वात पहिल्यांदा आपण बघूया. मेमरी कार्ड, मायक्रो एसडी कार्ड, कॅमेराचं डिजिटल कार्ड, त्याच्यानंतर SSD, नॉर्मल हार्ड डिस्क, त्याच्यानंतर अजून कुठे असू शकतो, फ्लॉपी, CD, DVD, ब्लू-रे, झिप, झॅप. सो या सगळ्या ठिकाणी आपला डेटा जो आहे तो स्टोर आहे. जो डेटा जिथे पण स्टोर झालेला असणार आहे, ज्या पण लोकेशन मध्ये, ज्या पण सेक्टर आणि ज्या क्लस्टर्स मध्ये सेव्ह आहे, तर तो सेक्टर बाय सेक्टर आणि क्लस्टर बाय क्लस्टर आपल्याला दुसऱ्या ब्लँक स्टोरेज डिव्हाइस मध्ये जेव्हा रिप्लिका करायची असते तेव्हा तो त्याची काय होईल, क्लोन होईल. प्रायमरी गोष्ट लक्षात आली. आता सर्वात पहिल्यांदा कॉपी मी सांगतो. कॉपी म्हणजे काय, आज आपण सगळ्यात बेसिक गोष्टी बघणार आहोत. ओके. सो कॉपी म्हणजे ओके. सो एका फाईलच्या मल्टिपल कॉपीज म्हणजे रिप्लिका. आपण जेव्हा एखाद्या फोल्डर मध्ये जातो आणि डेटा कॉपी करतो, फोल्डर मध्ये गेलो, कॉपी केलं आणि एखाद्या पेनड्राईव्ह मध्ये पेस्ट केलं, सो काय होईल, ज्या फाईल सिलेक्ट झाल्या आहेत त्या फाईल पेस्ट होतील. बरोबर आहे. सगळ्यांना होतं असं, सगळ्यांना करता येत आहे. व्हेरी गुड. क्लोन म्हणजे काय, 2 GB चा पेनड्राईव्ह आहे, त्याच्यामध्ये 1800 MB डेटा स्टोर होतो
आणि आपण त्याच्यामध्ये 1400 MB चा डेटा, फोटो, व्हिडिओ, ऑडिओ, टेक्स्ट, डॉक्युमेंट्स असं स्टोअर केलंय. किती MB आहे? 1400. आपण कॉपी केलं आणि दुसऱ्या 8 GB पेनड्राईव्ह वरती पेस्ट केलं. सो काय कॉपी पेस्ट होणार आहे? किती MB? 1400 MB कॉपी पेस्ट होणार आहे. आपण जेव्हा क्लोन करतो तेव्हा काय होणार आहे? जो 1800 MB चा पेनड्राईव्ह होता, जो ऍक्च्युली 2 GB चा होता, तर तो पूर्णच्या पूर्ण 1400 MB जो आहे तो तर कॉपी होणारच आहे, पण उरलेले 400 MB जे आहेत, मग तो रिकामा आहे, डिलीटेड आहे का ओव्हरराईट झालाय, तो पण येणार आहे. आला पाठ लक्षात? आपण इथे स्लॅक स्पेस मध्ये जाणार नाही आहोत. स्लॅक स्पेस म्हणजे बेसिकली जो डेटा स्टोअर होतोय आणि अर्धा सेक्टर किंवा क्लस्टर असतो, तिथे त्याला स्लॅक स्पेस असं म्हणतात आणि त्याची सुद्धा स्पेसिफिकली सेक्टर बाय सेक्टर आणि क्लस्टर बाय क्लस्टर मध्ये आपण जाऊन रिकव्हरी करू शकतो. सो एक तुम्हाला आयडिया म्हणून थोडं फक्त सांगून ठेवलं की ज्याला कार्विंग म्हणतात. सो रिसर्च मेथोडॉलॉजी आपला टॉपिक आहे इमर्जिंग ट्रेंड. सो याच्यामध्ये तुम्ही कुठल्याही प्रोफेसर्सनी स्टुडंट्सला प्रोजेक्ट दिला की एका क्लस्टर मधलं सेक्टर मधला डेटा कार्विंगचा प्रोजेक्ट करायचा आहे, तर खूप त्याला मार्केटमध्ये व्हॅल्यू असू शकते. ठराविक ऑपरेटिंग सिस्टीम मध्ये डॅमेज झालेल्या फाईल्स आहेत त्या रिकव्हर करण्याचा त्याचा उपयोग होऊ शकतो. सो करिअर ऑपॉर्च्युनिटी एक लक्षात आली. सेकंड ऑपॉर्च्युनिटी काय आहे की ज्यांना रिसर्च करायचा आहे त्यांचा रिसर्च होऊ शकतो, ज्यांना PhD करायची आहे त्यांच्यासाठी PhD होऊ शकतो. नेक्स्ट पार्ट क्लोन लक्षात आलाय तुम्हाला? सेक्टर टू सेक्टर, क्लस्टर टू क्लस्टर कॉपी होणार आहे. क्लोनिंग क्लिअर आहे सगळ्यांना? आता क्लोन करताना रिअल टाइम मध्ये असं झालं की 2 GB चा आपला पेनड्राईव्ह आहे, 1400 MB चा डेटा आहे आणि 400 MB ब्लँक जागा आहे, असं आपण एक्झाम्पल बघत होतो. पण हेच करत असताना सर्वात महत्त्वाची एक गोष्ट काय झाली आहे की ते करत असताना आपण ज्या डिव्हाइस वरती सेव्ह करणार आहोत तो पेनड्राईव्ह आपला 2 GB पेक्षा मोठा पाहिजे का लहान पाहिजे? मोठा पाहिजे. तो क्लीन फॉर्मॅट झालेला पाहिजे. पण आपल्याकडे तेवढं मोठं डिव्हाइस नाहीये. समजू 1 GB चे 2 पेनड्राईव्ह आहेत किंवा ½ GB चे 4 पेनड्राईव्ह आहेत. तर अशा कंडिशन मध्ये आपण काय करू शकतो की जो डेटा आपल्याला क्लिअर चारही गॅजेट्स मध्ये जर आपल्याला हवा असेल तर पहिले 500 MB, दुसरे 500 MB, तिसरे 500 MB, चौथे 500 MB आले पाहिजे. तर याला स्लॅक्स म्हणतात, सॉरी आय थिंक स्प्लिट म्हणतात. ओके. सो आपल्याला फॉरेन्सिक्सच्या टूल्स मध्ये स्प्लिट करणं आवश्यक आहे, डेटा स्प्लिट. आणि परत जेव्हा आपण तो चारही पेनड्राईव्ह एका सिस्टीमला कनेक्ट करू तेव्हा स्प्लिट कनेक्ट करायचे म्हणजे ती एक फाईल आपल्याला ऍक्सेस करते. सो डेटा स्प्लिटिंग लक्षात आले, डेटा कार्विंग लक्षात आले. आता क्लोन जेव्हा आपण करणार तेव्हा आता 2 पार्ट्स आहेत. सस्पिशियस पेनड्राईव्ह आपल्याकडे एक आणि पेनड्राईव्हचा डेटा जेव्हा आपण दुसऱ्या 4 GB 5 GB वरती क्लोन करतोय तेव्हा आपल्याला एक ऑप्शन असतं की सस्पिशियस पेनड्राईव्हची डायरेक्ट क्लोन जे आहे ते आपल्याला झालं पाहिजे. कुठे झालं पाहिजे? तर जे आपल्याकडे एव्हिडन्स आपण कॅप्चर करतोय त्या गॅजेट मध्ये. मग तिथे असे रिप्रेझेंट करता येतं की जो 4 GB चा पेनड्राईव्ह आहे तो वर्क होताना जो ऍक्च्युअल क्राईमचं मशीन होतं म्हणजे सिस्टीम होता, एव्हिडन्स होता, तसा रिप्लिकेट करायचा आहे. जर तसा रिप्लिकेट केला तर काय होईल? 2 GB चा पेनड्राईव्ह जो होता तसाच तो 4 GB चा पेनड्राईव्ह वर्क करेल. पार्ट 1. दुसरा पार्ट, इथे आपण दुसऱ्या पार्ट मध्ये इमेज जनरेट करू शकतो. 4 GB चा पेनड्राईव्ह तर आहेच आपल्याकडे, पण आपण इमेज जनरेट करताना काय करतोय? लोकेशन जे आहे ते सोर्स पकडलाय जो आपला 2 GB चा एव्हिडन्स आहे, बरोबर आहे. तो ज्या 4 GB च्या पेनड्राईव्ह वरती आपण पेस्ट करणार आहे तिथे आपण इमेज
जी रॉ फॉर्मॅटमध्ये असेल ती आपण तिथे अपलोड करणार आहे. सो ऑटोमॅटिकली 2 GB चा जो पेनड्राईव्ह आहे त्याची स्पेस 1800 MB आहे. सो 1800 MB ची 4 GB मध्ये जेव्हा जाईल तेव्हा ती 1800 900 जी होईल थोडीशी जास्त तशी होईल. फाईल जी सेव्ह होईल ती रॉ फॉर्मॅटमध्ये असेल, तिला आपण काय म्हणू शकतो, इमेज फाईल. सो इमेज फाईल पर्यंत क्लिअर आहे सगळ्यांना. डेटा कार्विंग रिकव्हरीसाठी स्लॅक स्पेस मधला डेटा इम्पॉर्टंट आहे. कॉपी मध्ये फक्त फाइल्स कॉपी होतात. क्लोनिंग मध्ये एंटायर डिव्हाइस ची जेवढी मेमरी आहे सेक्टर बाय सेक्टर क्लस्टर बाय क्लस्टर ते क्लोन. ओके, क्लिअर आहे सगळ्यांना? कोणाला काही डाऊट्स? ओके, सो आता आपण चेक करूया ऍक्च्युली हे कसं वर्क होत आहे. सो फोरेन्सिक्सचे जेव्हा पण तुम्ही टूल्स वापरणार तेव्हा वापरत असताना रन ॲज अ ॲडमिनिस्ट्रेटर आणि ॲडमिनिस्ट्रेटरचे प्रिव्हिलेजेस देणं आवश्यक असतं. एज्युकेशनल पर्पज साठी तुम्हाला इथे दाखवले जात आहे. इथे तुम्हाला लक्षात येईल कसं वर्क होत आहे. हे ट्रायल पर्पज साठी तुम्हाला इथे दाखवते. ओपन डिस्क आपण ओपन केलंय. इकडे जर तुम्ही बघितलं तर फर्स्ट सोर्स जो आहे तो इथे सिलेक्ट केलाय, पेन ड्राईव्ह आहे. आणि डेस्टिनेशन जे आहे ते आपण एकदा सिलेक्ट करणार आहोत. खाली जे आहे ते डेस्टिनेशन आहे. डेस्टिनेशनला आपण ती इमेज फाईल सिलेक्ट केली आहे. सो ती इमेज फाईल म्हणून स्टोअर होईल. ज्या सिस्टीम वरती हवंय त्या सिस्टीम आपण सिलेक्ट करू शकतो आणि ती इमेज जी आहे ती जनरेट करू शकतो. सो इथे इमेज फाईल आपण जे स्पेसिफिक नाव हवंय ते फाईलचं नाव दिलंय आणि डॉट एक्सटेन्शन जे आहे ते तुम्ही समजा असं डेटा रिकव्हरीचं किंवा फॉरेन्सिक्सचं ऍप डेव्हलप केलं असेल तर तुमचा युनिक कोड पण असू शकतो ज्याला आपण एक्सटेन्शन म्हणतो, किंवा डायरेक्ट तिथे काय असू शकतं, फाईलचं प्रॉपर एक्सटेन्शन ज्या ऍप्लिकेशन्सच्या माध्यमातून वापरतोय त्या ऍप्लिकेशन्स. बऱ्याचदा असं बघण्यात येतं जे गव्हर्नमेंटनी तयार केलेले गव्हर्नमेंटचे वेगवेगळ्या देशातले सॉफ्टवेअर्स आहेत ते त्यांचे ऑथरायझेशनसाठी त्यांच्या स्वतःच्या फाईलचं एक्सटेन्शन ठेवतात जेणेकरून ते ऍप्लिकेशन कसं आहे कशा प्रकारे वर्क होतं ते लक्षात येतं. सो इथे आपण ते सेव्ह म्हटलंय, त्याचं आपण एक्सटेन्शन जे आहे ते इमेज दिलेलं आहे आणि इमेज देऊन आपण ते फाईल जी आहे ती सेव्ह करतो. इथे जर तुम्ही बघितलं तर मी स्पेसिफिक फाईलचं जे नाव आहे ते टाकलेलं आहे, कुठल्या तारखेला ते केलंय ते टाकलंय आणि फक्त खाली ओके म्हणायचंय. स्प्लिट जर आपल्याला म्हणायचं असेल तर स्प्लिटचं सेटिंग इथे राईटला आहे, तेवढंच. पण मोस्टली आजकाल गॅजेट्स अपडेट झाले, सगळ्या गोष्टी अपडेट झाल्या, त्यामुळे स्प्लिटचा एवढा गरज लागत नाही. इथे आता तुमची जेवढी रॅम पॉवरफुल आहे, जेवढं प्रोसेसिंग पॉवरफुल आहे त्या प्रोसेसिंग आणि रॅम वरती तुमचं क्लोन फास्ट होणार आहे. सो फॉरेन्सिक्सचे मशीन जे असतात ते वापरताना मोस्टली कूलिंग फॅन्स जे आहेत ते यूज करणं आवश्यक आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट, तुम्ही जेव्हा त्यांना फॉरेन्सिक्स मशीन्स कनेक्ट करतात तेव्हा त्यांना तुमचा कितीही चांगला पॉवर सोर्स असला तरी त्याला स्पाइक गार्ड जे आहे ते लावणं पण आवश्यक आहे. कारण प्रोसेसिंग मशीन रॅम, हार्ड डिस्क, SSD सारखी असू शकते आणि प्रोसेस ज्या आहेत त्या सारख्या स्पीडनी होत असल्यामुळे सिस्टीम ज्या आहेत त्या सुद्धा स्पीडनी वर्क होतात आणि इन द मीन टाइम एखादा स्पायवेअर असेल तर तेही तेवढ्या स्पीडनी वर्क होऊ शकतो. सो इथे जो आहे ती इमेज टोटली डन झालेली आहे. इथे जर तुम्ही बघितलं तर तुम्हाला लक्षात येईल की जो पेन ड्राईव्ह आहे तो पेन ड्राईव्ह ची आपण क्लोन केली आहे आणि क्लोन झाल्यानंतर इथे जो पण डेटा आहे तो सगळा डेटा आपल्याला रॉ फॉर्मॅट मध्ये दिसतोय. रॉ फॉर्मॅट मध्ये आहे, बायनरी फॉर्मॅट मध्ये आहे. सो रॉ फॉर्मॅट आणि बायनरी फॉर्मॅट मधला डेटा वरून ऍनालिसिस करणं टेक्निकल लोकांना थोडंसं सोपं पडू शकतं, पण त्याच्यासाठी तुम्हाला ASCII लेटर्स वरती कमांड पाहिजे.
ASCII लेटर्स चांगले असतील तर तुम्हाला हे जमू शकतं. इथे हा जो युजर इंटरफेस आहे, या युजर इंटरफेसला आपल्याला काय काय लक्षात येतं? याचा लेजर पॉइंट जरा बघायचा तो. काय केलं? रेड वाला आहे का? लेजरचा पॉइंट. सो इथे जे आहे ते तुम्हाला किती फाईल साईज झालेली आहे ती स्पेसिफिक दिसणार आहे. इथे जे आहे ते तुम्हाला कधी स्टार्ट इतर हॅश व्हॅल्यू वगैरे जी आहे ती दिसणार आहे आणि खाली जे आहे ती लोकेशन जे आहे ते तुम्हाला इथे स्पेसिफिक जे आहे ते दिसेल. सो अशा प्रकारे तुम्हाला प्रायमरी इमेज फाईल कुठलीही एक सॉफ्टवेअर मध्ये ओपन केली की असं दिसू शकतं. इथे आता आपण काय करणार आहोत, इथे आपल्याला दिसते ती टोटल व्हॅल्यूज. इथे आपल्याला ऍट्रिब्यूट्स पण दिसतात की ओरिजिनल आहे का ओरिजिनलचं कॉपी केलेलं आहे, रेप्लिका आहेत त्या. ऍट्रिब्यूट्स मध्ये ए आपल्याला इथून लगेच लक्षात येतं की ओरिजिनल कॉपी आहे का त्याची कॉपी केलेली फाईल आहे. कारण एखाद्या इमेज फाईलचे इन्व्हेस्टिगेशन करण्यासाठी वेगवेगळे इन्व्हेस्टिगेटर्स असू शकतात. म्हणजे एखादा मला आता तुम्हाला एखादी ट्रायल म्हणून आपल्याला एखादं प्रॅक्टिकल करायचं आहे तर मी एक फाईल जनरेट करेल. ओके, एक इमेज फाईल आपण जनरेट केली. सो आत्ताची इमेज काय आहे, हार्ड डिस्कचं किंवा पेनड्राईव्हचं क्लोन केलेली इमेज फाईल आहे. सो ती इमेज फाईल जर मी सर्व्हरला अपलोड केली वेबसाईटला आणि तुम्ही तिथून ऍक्सेस केली तर सगळ्यांना त्याची हॅश व्हॅल्यू सेमच मिळेल. पेनड्राईव्ह शेअर केला तरी सगळ्यांना सेमच मिळेल. पण जेव्हा तुम्ही सगळेजण इन्व्हेस्टिगेट कराल तेव्हा तुम्हाला तिथे ऍट्रिब्यूट जे आहेत ते चेक करावे लागतात प्रत्येकाला. आता इथे मी काय करतोय, इमेज फाईल ओपन केलेली आहे. सो इमेज फाईल मला रीडेबल फॉर्मॅट मध्ये नाही आहे. रीडेबल फॉर्मॅट मध्ये आणण्यासाठी मला काय करावं लागणार आहे, इथे टूलला जायचंय. टूलला जाऊन डिस्क टूल स्पेशलिस्टला जायचंय, इंटरप्रेट ऍज अ डिस्क त्याच्यावरती क्लिक करायचंय. सो ऑटोमॅटिकली काय होणार आहे, आपल्याला जसा फोल्डर फॉर्मॅट मध्ये डेटा लक्षात येतो तसा आपल्याला त्या इमेज फाईलचं दिसणार आहे. सो इमेज फाईल आणि फोल्डर्स मध्ये काय काय कशा प्रकारे डेटा आहे तो लक्षात आलाय. सो अशा प्रकारे आपण इझिली आपला कुठलाही डेटा जो आहे तो ओपन करू शकतो, क्लोन करू शकतो किंवा आपला डेटा मोठा डेटा असेल तो स्टोअर करून ठेवायचा असेल तर आपण तो कमी साईज मध्ये सुद्धा स्टोअर करून असा ठेवू शकतो. सो कॉम्प्युटर्सवरचे हे टेक्निक्स आहेत. या टेक्निक्सचा जर तुम्ही वापर केला तर तुम्हाला कमी स्पेस मध्ये तुम्ही जास्त डेटा जो आहे तो आरामात स्टोअर करून ठेवू शकता. क्लोनिंग पार्ट आला लक्षात. सो तुम्ही आत्ताचं जे क्लोन बघितलेलं आहे हे क्लोनिंग पार्ट सेम कुठल्याही टाईपचं मेमरी कार्ड असो, कुठल्याही टाईपची हार्ड डिस्क असो, कुठल्याही टाईपचं डेटा स्टोरेज डिव्हाइस असो ते आपण सोर्स म्हणून कनेक्ट करून त्याचं क्लोन करू शकतो. सॉफ्टवेअर ओपन सोर्स आहे का? काही सॉफ्टवेअर ओपन सोर्स आहे. मी तिन्ही दाखवणार आहे तुम्हाला. तर आत्ताचं जे सॉफ्टवेअर आहे हे विनेक्स नावाचं सॉफ्टवेअर आहे. हे ऍव्हरेजली तुम्ही बघितलं तर $2000 पर्यंत आहे. सो मी आता सेम त्याच्यावरच प्रॅक्टिकल दाखवतोय. परत राईट क्लिक, ओपन ऍज अ ऍडमिनिस्ट्रेटर. टूल्स. आता मी काय केलंय, माझ्याकडे इमेज फाईल रेडी आहे, बरोबर आहे. सो इमेज फाईल रेडी असताना आपण काय करू शकतो, ओपन केलंय आपली स्पेसिफिक इमेज फाईल जी ती रेडी आहे. ती इमेज फाईल ओपन केली आहे. इमेज फाईल ओपन झाली आहे.
आपल्याला माहिती आहे सेटिंग काय आहे, स्पेशलाइज मध्ये जायचं आहे, इंटरप्रेस इमेज ॲज अ डिस्क. तिकडे गेलो, आपला जो रॉ फॉर्मॅट मधला डेटा आहे तो इथे डायरेक्टली ओपन झालाय. आता आपल्याला डेटा रिकव्हर करायचा आहे. सो डेटा आपण कसा रिकव्हर करू शकतो, तर इथे आपल्याला लक्षात येईल आपण एक एक फोल्डर बाय फोल्डर, एक एक इमेज बाय इमेज जाऊन चेक करू शकतो. इथे जर तुम्ही बघितलं तर तुम्हाला इथे प्रत्येकाच्या पुढे क्वेश्चन मार्क दिसेल. प्रत्येक सॉफ्टवेअर मध्ये डेव्हलपर नुसार तो चेंज असतो. सो या सॉफ्टवेअर मध्ये इथे क्वेश्चन मार्क आहे, त्याच्यावरती जाऊन मी हॅश व्हॅल्यू जनरेट केली. सो त्या इमेजची हॅश व्हॅल्यू जनरेट झाली. सो आतापर्यंत आपण तिसऱ्यांदा हॅश व्हॅल्यू पाहिली आहे, तिन्ही वेगवेगळ्या सॉफ्टवेअर्स मधून होती. सो हॅश व्हॅल्यू कोणकोणत्या फॉर्मॅट मध्ये पाहिजे त्या वेगवेगळ्या फॉर्मॅट मध्ये आपण यूज करू शकतो. गव्हर्नमेंट डिपार्टमेंट्स बऱ्याचदा अशा टाइप्सचे सॉफ्टवेअर्स यूज करतात. तुम्ही कुठल्याही गव्हर्नमेंट डिपार्टमेंट सोबत वर्क करत असाल तर तुम्हाला अशा टाइप्सचे टूल्स कसे वर्क होत आहेत हे माहिती असणं आवश्यक आहे. आतापर्यंतचा पार्ट लक्षात आलाय. सो आपण सर्वात पहिल्यांदा हॅश व्हॅल्यू जनरेट केली 2 सॉफ्टवेअर्स वरून, क्लोन केलं, त्याच्यानंतर डेटा कसा आपल्याला प्रॉपर बघता येतोय ते बघितलं आणि परत ज्या सॉफ्टवेअर मध्ये बघतोय त्याच्यात हॅश व्हॅल्यू बघितली. आता त्याच्यानंतर जे आहे ते डेटा रिकव्हरी आहे. डेटा रिकव्हरी मध्ये सर्वात एक इम्पॉर्टंट गोष्ट बघायची आहे की डेटा रिकव्हरी करत असताना जे तुम्ही गॅजेट्सची डेटा रिकव्हरी करणार आहे त्या गॅजेटची रिकव्हरी करताना खूप इम्पॉर्टंट आहे ते गॅजेट काय आहे, कसं आहे ते लक्षात घेणं आवश्यक आहे. ओके, परत एकदा मी अजून एक गॅजेट दाखवतो. सो हे गॅजेट काय आहे, मी पहिले तर तुम्हाला एक 2 मिनिटं देतो. ज्यांना चेक करायचं आहे त्यांनी हे गॅजेट चेक करा आणि हे काय काय असू शकतं ते सांगा. बिंदास या. 2 मिनिटं आहेत तुमच्याकडे, तुम्ही चेक करा. चुकलात तरी काय हरकत नाही, पण ते गॅजेट काय आहे, कशा प्रकारे आहे, त्या गॅजेट मधून काय काय होऊ शकतं ते तुम्हाला सांगेल. ज्यांनी बघितलेलं आहे ओके ते फिरत राहील, नंतर पाठवून द्या परत पुढे. ओके, आय थिंक तुम्ही सगळे फॅकल्टी मेंबर पण इथे शिफ्ट झाला तर इझी होईल. ओके, सो हे गॅजेट ज्यांनी बघितलेलं आहे, ज्यांच्या हातातून गेलंय, त्यांना काय वाटतं हे गॅजेट काय काय असेल? ओके, सरांनी सांगितलंय ऑडिओ प्लेयर असू शकतो. ओके, अजून डिस्प्ले पण आहे. व्हेरी गुड. ओके, व्हेरी गुड सर. किचन. सो एक गोष्ट लक्षात घ्या, वन ट्रेड मेनी फॉलोज. तुम्ही दुरून जरी बघितलं तरी तुम्हाला तिथे काय काय आहे हे लक्षात आलं पाहिजे. म्हणजे त्याच्यासाठी ऍक्च्युली तुम्हाला तुमचा जर अभ्यास असेल तर तुम्हाला ते निम्मी गोष्ट दुरूनच स्कॅन करता आली पाहिजे. पूर्वीचे डॉक्टर माहिती आहेत कसे होते, त्यांच्या प्रिमायसेस मध्ये जेव्हा कुठला पेशंट यायचा तेव्हा पूर्वी तर नाडी परीक्षा होती, ते नाडी परीक्षेने फक्त त्यांचं जे नॉलेज आहे ते टेस्ट करून कन्फर्म करायचे. पण तो व्यक्ती जेव्हा त्यांच्यापर्यंत चालत येतोय
तवर त्यांचं डायग्नोसिस झालेलं असायचं. सेम त्याच प्रकारे तुम्ही ते डिव्हाइस बघितल्यानंतर तुम्हाला हळूहळू लक्षात येऊ शकतं की हे गॅजेट काय आहे, कशा प्रकारे असू शकतं आणि कसं वर्क होत आहे. ओके, ठीक आहे. सो दाखवता तू बघितलंय सगळ्यांनी? बघायचंय कोणाला? सो तो जो आहे तो सर्वात पहिल्यांदा, ओके ठीक आहे. बघा, तो एक पेन ड्राईव्ह आहे आणि तो खूप जुना पेन ड्राईव्ह आहे, आताचा नाही आहे. आय थिंक तो जो आहे तो 500 MB चा पण पेन ड्राईव्ह नाही आहे. सो तुम्हाला लक्षात येऊ शकेल 500 MB चा पेन ड्राईव्ह कधी मॅन्युफॅक्चर होत असेल. ओके, सो तो एक पेन ड्राईव्ह आहे. तो एक चार्जिंग पॉइंट सारखा सेल घालून तुम्ही MP3 प्लेअर करू शकता. किचन आहे, शिवाय त्याला डिस्प्ले आहे. सो कुठलं सॉन्ग चालू आहे ते लक्षात येतं आणि व्हर्च्युअली ते ऑपरेट होत आहे. सो त्याच्यात काय टेम्पररी रॅम आहे. ओके, सो ॲज अ फॉरेन्सिक एक्सपर्ट तुम्हाला ते लक्षात आलं पाहिजे की याच्यामध्ये काय सिक्वेन्स होता. एखादं एज्युकेशनल साठी तुम्हाला सांगतोय, एखाद्यानी लास्टची मुवमेंटचं काहीतरी मेसेज ठेवलेला असू शकतो की जो रॅम वरती असू शकतो. सो तो रॅम वरून पण कॅप्चर करता आला पाहिजे. सो आता डेटा रिकव्हरी आपला मेन पार्ट आहे. सो डेटा रिकव्हरी गॅजेट तर आपल्याला लक्षात आलंय. डेटा रिकव्हर करताना कुठला डेटा रिकव्हर होऊ शकत नाही हे पहिल्यांदा लक्षात आलं पाहिजे. सो कुठला डेटा रिकव्हर होणार नाही? नाही, फिजिकल स्टोरेज डिव्हाइस मधला. फिजिकल बॅड सेक्टर्स जर पडलेले आहेत. ओके, व्हेरी गुड सर. फर्स्ट पार्ट बॅड सेक्टर. बॅड सेक्टर्स रिकव्हर करण्यासाठी मेथड आहेत का? तर आहे डेटा कार्विंग, जो मगाशी मी सांगितलं रिसर्च ऑपॉर्च्युनिटी. सेकंड मेथड काय आहे? डिव्हाइस क्रॅश झालं असेल तर हार्डवेअर लेवलवरती ते होऊ शकतं रिकव्हरी. सो दिल्लीला बऱ्याच ठिकाणी होतात, कारण ही एक मोठी लॅब ऑपॉर्च्युनिटी आहे. तुम्ही प्रायव्हेट मध्ये वर्क करा नाहीतर गव्हर्नमेंट मध्ये वर्क करा, शेवटी ते टेक्निक आहे. ज्याला टेक्निक येतंय तो टेक्निकचा बिझनेस करणार आहे. समजा तुम्ही त्याचे मॅन्युफॅक्चरर असाल तर उलट तुमच्यासाठी ती ऑपॉर्च्युनिटी जास्त आहे की तुमचं जे टूल आहे ते वेगवेगळे लोक घेतात. सो इथे आपण बघतो डेटा रिकव्हरी कशी करायची आहे. सो सेक्टर बाय सेक्टर, क्लस्टर बाय क्लस्टर प्रॉपरली सक्सेसफुली डेटा रिकव्हर हे जे आहे क्लोन आहे तो झालाय. कधी, कुठल्या सेक्टर पासून कुठल्या सेक्टर पर्यंत आणि किती वेळ लागला तो आपल्याला इथे लक्षात येतोय. सो आता इथे आपण बघतोय बॅड सेक्टर असेल तरी तो इथे क्लिअरली मेन्शन करतो की किती बॅड सेक्टर्स होते. आता इथे परत मी गेलोय, राईट क्लिक, रन ॲज अ ऍडमिनिस्ट्रेटरला. परत सॉफ्टवेअर ओपन केलंय, परत आपली जी फाईल आहे ती ओपन केली आहे. आपला फर्स्ट ब्रेक कितीला असतो? 11:30 का 11:30? ओके, ठीक आहे. सो सिलेक्ट एंटरप्राइज ॲज अ डिस्क. सिलेक्ट एंटरप्राइज ॲज अ डिस्कला गेल्यानंतर आपल्याला इथे काय लक्षात येत आहे? डेटा रिकव्हर करायचा आहे. आपण हॅश व्हॅल्यू काढली होती मगाशी. राईट क्लिक, व्ह्यू हॅश. या सॉफ्टवेअर मध्ये वेगळं फंक्शन आहे. ज्या पाहिजे त्या फोल्डर मध्ये आपण अनालिसिस करू शकतो, कारण रिअल टाइम मध्ये ऍक्च्युअल एव्हिडन्स कुठे आहे तो आपल्याला माहिती नसतो. तो इन्व्हेस्टिगेट आणि अनालिसिस करण्यामध्ये वेळ लागतो. आता या सगळ्या क्वेश्चन मार्क वाल्या फाईल्स आहेत. या ज्या सगळ्या फाईल्स दिसत आहेत या सगळ्या क्वेश्चन मार्क वाल्या आहेत की ज्या पेनड्राईव्ह मध्ये इझिली दिसणार नाहीयेत, ज्या आपल्याला रिकव्हर करायच्या आहेत. सो रिकव्हर करण्यासाठी राईट क्लिक करायचंय. जी पण एव्हिडन्स असेल ते, आता मी या चारही फाईल सिलेक्ट केल्या आहेत. राईट क्लिक, व्ह्यू जर आपण म्हटलं तर व्ह्यू आपल्याला डायरेक्ट दिसतात त्या फाईल काय आहेत त्या. आणि ऍज अ एव्हिडन्स म्हणून हवा असणार तर राईट क्लिक करायचं आणि रिकव्हर करायचं. सो प्रोसेस जी आहे ती सोपी आहे, पण सॉफ्टवेअर आहे ते महाग आहे. ओके,
सो अकॅडमिक लॅब साठी जरी तुम्ही सॉफ्टवेअर बघितले तरी तुम्हाला कंपनीशी बोलून सुद्धा ते सॉफ्टवेअर 2000 ते कितीला स्वस्तात देऊ शकतील? $2000. ओके. आणि ते पण एका वर्षासाठीच राहणार. सो याच्यासाठी आम्ही काही सॉफ्टवेअर्स तयार केलेली आहेत की जी ऑलरेडी MOU ज्यांच्यासोबत सायन्स आहेत त्यांच्यासोबत आपण टायप मध्ये स्टुडंट्स त्याच्यावरती इझिली वर्क करतात. ओके. डिस्कनेक्ट झाला ना? एक सेकंड. आलं. सो आलोय आपण तिथे. आपण जी पण फाईल सिलेक्ट करणार ना, जी पण फाईल सिलेक्ट करू त्याचा ऑफसेट सेक्टर बाय सेक्टर, क्लस्टर बाय क्लस्टर आपल्याला इथे खाली दिसणार आहे. सो तुम्ही बायनरी मध्ये जाऊन स्टेगनोग्राफी आहे का, क्रिप्टोग्राफी आहे का, जर तुमचा त्याच्यावरती स्टडी असेल तर इथून एनालिसिस करू शकता. सो स्पेसिफिक आपण 5 सिलेक्ट केलंय आणि 5 सिलेक्ट करून त्याच्यामध्ये एव्हिडन्स नाव दिलंय, कारण जी क्राईमची केस आहे त्या केसच्या संदर्भातलं नाव, रिकव्हर्ड डेटा आणि आपण डेटा स्टोअर करून दिला, त्या ज्या फाईल्स सेव्ह होतील त्याला हॅश व्हॅल्यू जनरेट केली की आपला एव्हिडन्स तयार झाला. सो या इमेज मध्ये प्रिंट काढून द्यायची ही हॅश व्हॅल्यू आहे आणि त्याच्यामधले हे 4 फोटो आहेत. सो ते तुम्ही आता कोणालाही दिले आणि ती फाईल दिली की ते त्यांच्यानुसार त्याच्यातून जे सॉफ्टवेअर यूज करतात त्याच्यातून रिकव्हर करतील आणि हॅश व्हॅल्यू जनरेट करतील. सो तुम्हाला जे सॉफ्टवेअर येतंय ते सॉफ्टवेअर आलं म्हणजे विषय झाला. ओके. सो हा एक रिअल टाइमची केस होती हॅरेसमेंटची, तर तो तुम्हाला लक्षात आलं, इमेज झाली रिकव्हर. ऍक्च्युली ती पेनड्राईव्ह होती का स्टोअर, पेनड्राईव्ह मागे कधीतरी स्टोअर होती जी डेटा फॉर्मॅट झाला, डिलीट केला गेला आणि त्याच्यानंतर जेव्हा रिकव्हर केला तेव्हा त्याच्यामधल्या जो डेटा ओव्हरराईट नाही झाला त्या स्पॅसेज मध्ये होती. आता हा पेनड्राईव्ह आहे, याच्यामध्ये फॉर्मॅट करून एकदा डेटा ठेवला गेला आणि तो फॉर्मॅट करून टाकला आणि 15 वर्षांनी डेटा रिकव्हर करायला गेला. सो 15 वर्षांनी हा डेटा मिळू शकेल का? नाही. जर डिव्हाइस चांगलं असेल तर आणि ओव्हरराईट नसेल झालं तर. पण डेटा स्टोअर केला, फॉर्मॅट केला, परत पूर्ण भरला, डेटा ओव्हरराईट झाला तर डेटा रिकव्हर होईल का? प्रायमरी लेवलला नाही. ऍडव्हान्स फॉरेन्सिक्स मध्ये काही मेथड्सनी व्हायचे चान्सेस आहेत. सो डेटा रिकव्हरी पार्ट लक्षात आलाय. आता तुमच्या सगळ्यांसाठी ऍज अ अकॅडमिक लॅब्स जेव्हा किंवा ऑनर्स इन सायबर सिक्युरिटी, डिजिटल फॉरेन्सिक्स असा जेव्हा सब्जेक्ट असतो तेव्हा तुमच्यापैकी बऱ्याच टीचर्सनी, प्रोफेसर्सनी हा सब्जेक्ट शिकवलेला असेल किंवा प्रॅक्टिकल घेतला असेल, थेरॉटिकल घेतला असेल. पण अशा वेळेला तुम्ही प्रॅक्टिकल कसं दाखवू शकता आणि कुठलं टूल वापरू शकता की कुठला क्राईम सीन आणि इन्सिडेंट होऊ नये, तर याच्यासाठी ॲटॉप्सी नावाचं सॉफ्टवेअर आहे की जे सॉफ्टवेअर फ्रीली अवेलेबल आहे. तुम्ही अकॅडमिक पर्पज साठी, ट्रेनिंग साठी यूज करू शकता. प्रायव्हेट ॲटॉप्सी. सो मी अशाच प्रकारे कॅप्सूल कोर्स सुद्धा रन करतो 60 आवर्सचे आणि त्याच्यामध्ये जेव्हा मी संजीवनी केबीटी इंजिनिअरिंगला विजिटिंगला सुद्धा आहे आणि तिथे मी जेव्हा हा घेतला होता तेव्हा त्या कॉलेजचे साधारणतः 150 पेक्षा जास्त लोकांना या कंपनीचं आम्ही सॉफ्टवेअरचं ऑथराइज्ड सॉफ्टवेअर्स आणि त्यांचे ऑथराइज्ड सर्टिफिकेशन्स प्रोव्हाइड केले. सो अशा टाइप मध्ये अकॅडमिक लॅबच्या अंदर आम्ही वर्क करतो. सो याच्यामध्ये बघा ऍक्च्युली याच्यात प्रोसेस काय आहे. आपण
तीन प्रकारचे आतापर्यंत सॉफ्टवेअर बघितली आहेत आणि ते तिन्ही प्रकारचं काम आता आपण हे फक्त या एकाच सॉफ्टवेअर मध्ये बघणार आहोत. सो हा पार्ट जर तुम्हाला लक्षात आला तर हा पार्ट तुम्ही असाच्या असा लगेच स्टुडंटला सुद्धा शिकवू शकता. सो ऍज अ टीचर म्हणून तुम्हाला हा ऍक्सेस दिलेला आहे. तुम्ही तुमचा लॉगिन पॅनल पाहिजे तेव्हा लॉग इन करा, स्टुडंट समोर ओपन करा, हा सब्जेक्ट डायरेक्ट तुमचा रेडी प्रॅक्टिकल मध्ये होऊन जातो. सो ॲटॉप्सी हे सॉफ्टवेअर आपण रन केले, रन ऍज अ ऍडमिनिस्ट्रेटर प्रिव्हिलेज देऊन आता इथे सर्वात पहिल्यांदा ओपन न्यू केस, क्रिएट केस. सो क्रिएट केसचं नाव सर्वात पहिल्यांदा. सो ही केस काय आहे, कोणी आहे, कोण इन्व्हेस्टिगेटर आहे, त्याचं नाव टाकायचंय आणि त्या केसच्या संदर्भातले जेवढे डॉक्युमेंट्स तयार होतील ते कुठे स्टोअर करायचे ते त्याच्या खालच्या टॅबला ठेवायचे. सो खालच्या टॅब आला, तिथे इन्व्हेस्टिगेटर किंवा ऍज अ एक्झामिनर असेल तर तिथे तुम्ही तुमचं नाव देऊ शकता. सो तिथे नाव दिलं तुम्ही. आता इथे डायरेक्टली इमेज फाईल आली आहे, लोकल डिस्क आली आहे आणि लोकल फाईल आली आहे. सो आपल्याकडे इमेज फाईल आपण कशी तयार करायची ती बघितली आहे. सेम तुम्ही या सॉफ्टवेअर मधून पण करू शकता. सो आपण तीच इमेज फाईल इथे ओपन करू. टाइम झोन सर्वात इम्पॉर्टंट आहे. तुम्ही कुठल्या स्टेट मध्ये आहात ते तुम्हाला मेन्शन करणं आवश्यक आहे. समजा तुम्ही टाइम झोन चुकला तर रिअल टाइमची केस पण चुकू शकते, कारण अपोजिट ऍडव्होकेटनी जर सांगितलं हा टाइम झोन आणि तो टाइम झोन वेगळा आहे तर केस फिरू शकते. सो कुठली गोष्ट करताना केअरफुल. ती फाईल लोड झाली, इथे तुम्हाला हेक्स व्हॅल्यू सारखं काही दिसणार नाही, डायरेक्ट हार्ड डिस्क सारखं दिसेल. त्याच्यावरती तुम्ही डायरेक्ट क्लिक करून ऍक्सेस करू शकता. ऍक्सेस करताना इथे तुम्हाला डायरेक्ट काही फंक्शन्स आहेत की हॅशटॅगनी सर्च करायचे आहेत, ईमेल फाईल्स आहेत, काही टॅगिंग आहे किंवा काही डेटा डायरेक्ट रिकव्हर करायचा आहे. सो तुम्हाला शिकायला आणि शिकवायला ऍज अ टीचर म्हणून हे सॉफ्टवेअर खूप चांगलं आहे. याच्यामध्ये नॉर्मल विंडोज कंट्रोल F दाबलं तर लगेच फाईल पण सर्च होते. लिनक्स वरून पण सेम तुम्ही ऑपरेट करू शकता. सो इथे मी गेलो डिलीटेड फाईल्सला, ऑल फाईल्स म्हटल्या. सो सगळ्या ज्या पण फाईल्स आहेत त्या फाईल्स तिथे डिस्प्ले झालेल्या आहेत आणि इथे बघा, इथे डायरेक्टली क्रॉस आय थिंक तुम्हाला रेड मध्ये दिसत असेल, त्या सॉफ्टवेअर मध्ये ब्लू मध्ये होता. सो फॉरेन्सिक सॉफ्टवेअर्स मध्ये सेम त्या टाइप मध्ये वर्कआउट होतं. परत तेच एव्हिडन्स जे आहेत ते तुम्हाला इथे दिसायला लागले. सो युजर कोण आहे आणि ऑपरेट कोण करणार आहे याच्यावरती डिपेंड आहे. समोरची पार्टी कोणी का असे ना काही फरक नाही पडत. तुम्हाला तुमच्या इथे काय घडलंय हे जर माहिती असेल तर तुम्ही स्ट्रॉंग राहू शकता. ओके, सो क्लिअर आहे, आलंय लक्षात. आता आपण तो डेटा जो आहे तो राईट क्लिक रिकव्हर तर केलाय, पण आता त्याला आपल्याला रिपोर्ट करताना एव्हिडन्स म्हणून रिपोर्ट करायचा आहे. तर तो आपण कसा जनरेट करू शकतो. सो राईट क्लिक केलंय, टॅग फाईल, क्विक टॅग आणि न्यू टॅग. ओके, सो राईट क्लिक केलंय, जी सस्पिशियस फाईल आहे त्याला न्यू टॅग दिलाय आणि एव्हिडन्स 1, एव्हिडन्स 2 असं आपण त्याला देऊ शकतो. जेणेकरून काय होणार आहे, आपल्याकडे पुरावा म्हणून मेन इमेज फाईल आहे आणि त्याचा जेव्हा आता आपण रिपोर्ट जनरेट करणार तेव्हा त्याच्यामध्ये जो एक्सपर्ट असणार आहे, ज्याच्याकडे तुम्ही केलेले इन्व्हेस्टिगेशन तुम्ही पाठवणार आहात, मग तो जज असू शकतो किंवा फॉरेन्सिक एक्सपर्ट असू शकतो, तर तो काय बघणार, तो परत सगळं ओपन करून नाही बघणार. तुम्ही जर रिपोर्ट जनरेट केलाय तर तो रिपोर्ट चेक करणार आणि इलेक्ट्रॉनिक रिपोर्ट इथे आवश्यक असतो. सो इथे तुम्हाला रिपोर्ट जनरेट झालेला आहे, इथे काय केसचं नाव आहे, कधी केस झाली आहे, कोण इन्व्हेस्टिगेटर होता, किती याचे कुठे स्टोर आहेत ते लक्षात येते. आणि सर्वात मेन इम्पॉर्टंट म्हणजे कुठल्या 4 फाईल्स आहेत त्याच्या हॅश व्हॅल्यू पण इथे जनरेट होत आहेत आणि कुठला एव्हिडन्स टॅग केला होता तो पण इथे आला. सो एव्हिडन्स जनरेट कसा करायचा आणि एव्हिडन्सचा रिपोर्ट कसा करायचा हे ॲटॉप्सी सॉफ्टवेअर्स मधून तुम्हाला इझिली येऊ शकतं. तुमची जी पण ऑपरेटिंग सिस्टीम असेल, अँड्रॉइड, विंडोज, मॅक जी पण असेल, लिनक्स, तर त्याला सपोर्टेड जे व्हर्जन आहे त्याच्यावरती तुम्ही हे प्रॅक्टिकल करून बघू शकता.
आणि स्टुडंट्सला इझिली शिकवू शकता. समजा लॅबचा काही इश्यू असेल तर तुम्ही डायरेक्टली हा व्हिडिओ पण त्यांना दाखवू शकतात, कारण या व्हिडिओमध्ये A to Z जे मिनिमम लागणाऱ्या गोष्टी आहेत की ज्या आल्या तर तुम्हाला डेटा रिकव्हर करता येतोय, हॅश व्हॅल्यू काढता येते आणि रिपोर्ट जनरेट करता येतो, हे तिन्ही कव्हर आहे. ओके, सो हा पार्ट क्लिअर आहे सगळ्यांना? आतापर्यंतचे जे पण पार्ट झालेत त्याच्यामध्ये कोणाला काही डाऊट्स, क्वेरी क्लिअर आहेत सगळे? सो मेन आपला जो रिअल टाइमचा फोरेन्सिक्सचा पार्ट आहे तो आपण इथे केलेला आहे. सो याच्याच रिलेटेड माझे 3 कोर्सेस आहेत. सायबर क्राईम अनालिस्ट हा पहिला कोर्स आहे. तो काय आहे, कशा टाइप मध्ये आहे ते मी तुम्हाला दाखवतो. तुम्ही त्याच्यावरती जर क्लिक केलं आज तर तुम्हाला हा कोर्सचा ऍक्सेस मिळेल. या कोर्स फ्री ऑफ कॉस्ट मध्ये तुम्ही ऍक्सेस करू शकता. याचं नाव स्पेसिफिकली टाइप्स ऑफ याच्यात कव्हर जे आहे ते बेसिकली टाइप ऑफ सायबर क्राईम्स आहे. कुठल्या कुठल्या प्रकारचे क्राईम्स आहेत आणि ते काय आहेत हे तुम्हाला लक्षात येण्यासाठी बेसिकली हा कोर्स आहे. सो हे फर्स्ट सर्टिफिकेशन तुम्हाला फ्री मिळू शकतं. Internet time and bandwidth theft. Tanmay S. Diction. What is internet time bandwidth theft? Internet time bandwidth theft is a crime where the internet connection of one person, the victim, is used by an unauthorized person, the criminal. This is usually done by getting access to the user's internet account details, such as username and password, provided by the service provider. This access can be given voluntarily by the user for a stipulated time period, or it can be gained fraudulently. Wireless internet has made this theft more prevalent. It is easy to commit this crime if the victim uses an open Wi-Fi connection. 1. Without a password for internet access. What are the threats? A subscriber is generally billed based on the amount of bandwidth consumed. A criminal may be using the victim's internet account for free internet access, which unknowingly is paid for by the victim. And illegal or distasteful activities conducted by this freeloader will now be traced back to the victim, since his account or IP address will be found in the activity logs. What are the risks? The major problem encountered when one becomes a victim of bandwidth theft is financial loss. It is also difficult for the victim to prove his innocence in case any illegal activities are conducted by a malicious user of the victim's internet. Learn how to be smart and stay safe online. Forever get the basics clear and quickly move to the advanced level. Are you interested in knowing what are the recent trends and learn more? https://w. ओके, सो तुम्हाला हा पार्ट लक्षात आला. हा साधारणतः 1 ते 1 ते 1.5 मिनिटाचा व्हिडिओ होता, पण या प्रत्येक व्हिडिओमध्ये ऍक्च्युअल सीन काय आहे, तो सॉल्व कसा होऊ शकतो आणि थ्रेट काय आहेत हे कव्हर केले. सो तुम्ही या सब्जेक्टचे जर टीचर्स असाल तर तुम्हाला क्वेश्चन काढायलाही सोपं आहे आणि त्याचे प्रॉपर आन्सर्स तुम्हाला इथे मिळू शकतात. सो त्या गाईडलाईन्स वरतीच हा पूर्ण डेव्हलप आहे. जे BOS चे मेंबर्स आहेत, तुमच्यापैकी आहेत कोणी इथे BOS चे मेंबर्स बोर्ड ऑफ स्टडी? ओके, सो असणार तर तुम्हाला हा डायरेक्ट रेफरन्स कोर्स म्हणून तुम्ही देऊ शकता. ओके, कारण याच्यामध्ये ऑडिओ व्हिडिओ आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा यूज करून तयार आहे. मॅन व्हॉइस नाहीये, AI चा व्हॉइस आहे. दुसरं टेक्स्ट कंटेंट ऍज अ रेफरन्सचा पाहिले. सो इथे तुम्ही खाली गेलात, नोट्सला जर तुम्ही आलात, क्लिक केलं तर इथे तुम्हाला त्याचे नोट्स पण इंडिव्हिज्युअल युजर्स काढू शकतो आणि ते तुम्ही रिव्ह्यू पण करू शकता. सो फर्स्ट कोर्स ऍज अ सायबर क्राईम थ्रेट्स काय आहेत ते तुम्हाला लक्षात येतील. सेकंड पार्ट काय आहे, सायबर क्राईम इन्व्हेस्टिगेटर्स. ज्या पण केसेस आहेत त्या केसेस कशा सॉल्व्ह होऊ शकतात, त्याच्यासाठी काय टेक्निक्स आहेत हे तुम्हाला स्टेप बाय स्टेप तिथे लक्षात येतील. आणि थर्ड आहे तो सायबर सिक्युरिटी काउन्सिलर्स आहे. सो क्राईम झाल्यानंतर तुम्ही प्रायमरी लेवलला कशा प्रकारे सांगू शकता ते तुम्हाला इथे लक्षात येऊ शकेल. सो आजच्या पार्ट मध्ये जे ट्रेनिंग ऍक्सेस आहे ते पण तुम्हाला पेड वाले जे आहे ते फ्री मध्ये दिलंय आणि अकाउंट कसा क्रिएट करायचा आहे हे तुम्हाला सांगितलंय. tanmay.pro साइटला येऊन राईट साइडला टॉप साइडला आयकॉन आहे, त्याला क्लिक करून तुम्ही अकाउंट क्रिएट करू शकता. आणि आजचं जे हे HTTP FTP चं प्रॅक्टिकलचा ऍक्सेस आहे तो तुम्हाला इथून मिळेल.
सो आतापर्यंतच्या झालेल्या सेशन्स मध्ये कोणाला काही डाऊट्स क्वेरीज असतील तर त्यांनी विचारा. आहेत कोणाला काही? एक तर लक्षात आलं नाही तर काहीच लक्षात नाही आलं. सो कुठल्या कॅटेगरी आल्या लक्षात? ओके, थँक्यू.